पॉलीफार्मसी म्हणजे काय असतं? एखाद्या व्यक्तीमध्ये एकाच वेळेला 5 किंवा त्याहून जास्त औषधं चालू असणं, ह्याला आपण पॉलीफार्मसी म्हणतो. आणि हे खूप कॉमनली बघायला मिळतं आणि ह्यामुळे अनेक गोंधळ उडतात पेशंटमध्ये आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये. एकाच औषधाचे 2-2 ब्रँड नेमचे सेम औषध चालू असतं किंवा एखादा डोस पेशंट विसरून जातो घ्यायला, एखादी गोळीच विसरून जातो एवढ्या औषधांच्यामध्ये. किंवा एकाच घरात 2 आजी-आजोबा आहेत, दोघांचे आजार सिमिलर आहेत, दोघांची औषधंही सिमिलर आहेत. तर त्यांच्यामध्ये औषधांचं मिक्सअप होऊ शकतो. हं. सो ह्याच्यासाठी सोल्युशन असं, की त्या आजी-आजोबांनी सेपरेट औषधं ठेवणं, सेपरेट डबे ठेवणं, त्याला लेबल करावं. म्हणजे हा गोंधळ ह्याच्यात होत नाही. आणि प्रत्येक डॉक्टरनी त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट्सची जी औषधं आहेत, ही स्वतः एकदा बघणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे या पॉलीफार्मसीमुळे होणारा गोंधळ होत नाही ट्रीटमेंटमध्ये. कारण नाहीतर एखाद्या लेट्स से बी-पी एखाद्या आजाराचं औषध घेतलंच जात नाही, चुकून पेशंटनी ते ओमिटच केलंय आणि आपण ऑन पेपर नुसतं बी-पी ट्रीट करत राहिलो, की बी-पी वाढतंय, गोळी एवढी दिली आहे, तरी का नाही बी-पी कंट्रोल होते. त्याचं सिंपल हे सोल्युशन असतं सिंपल याचं कारण असतं, की पेशंट ती गोळीच घेत नाहीये. अच्छा. पॉलीफार्मसीत ती गोळी स्किप झाली आहे कुठेतरी.